तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डाळ्यांपासून तयार होणारे लाडू शेअर केले होते आणि हे लाडू आपल्या घशाला चिटकू नये किंवा बऱ्याच वेळा बेसन लाडू खाताना आपल्या घशाला ते चिटकतात आणि त्यामुळे हलवाई स्टाईल जी रेसिपी असते ती मी तुमच्यासोबत काल शेअर केलेली आहे आणि त्यामध्ये बुरा शुगर किंवा तगार मी तिथे वापरलं होतं आणि ते तगार कसं बनवायचं मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करणार आहे. कारण बऱ्याच जणांची कमेंट आहे की ही साखर घरी कशी बनवायची. तर इथे बघा अशा प्रकारे मिठासारखं या साखरेचं टेक्स्चर असतं आणि ही साखर कशी बनवायची तर चला बघूयात. सगळ्यात आधी इथे मी 2 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 3/4 कप म्हणजे पाऊण कप पाणी घ्यायचं आहे. थोडक्यात प्रमाण सांगायचं झालं तर तुम्ही वाटीनं घेणार असाल तर 3 वाट्या तुम्ही साखर घेतली तर 1 वाटी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. अशा प्रकारे एकाच 3 प्रमाण आपल्याला पाण्याचं घ्यायचं आहे. साखर 3 भाग आणि पाणी 1 भाग अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे थोडक्यात. आता ही साखर आहे ती तुम्ही बऱ्याच लाडूमध्ये जिथे आपण पिठी साखर घालतो तिथे तुम्ही वापरू शकता, ज्यामुळे लाडू खाताना खूप छान आणि रवेदार होतात आणि त्याची टेस्टही अजून छान लागते. तर सगळ्यात आधी आपल्याला थोडंसं हाय फ्लेम करायची आहे गॅसची आणि अशा पद्धतीने साखर पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत वाट बघायची आहे. याचा हळूहळू पहिल्यांदा पाक तयार होतो आणि पाक तयार झाल्यानंतर थोडासा हाय फ्लेम ॲज इट इज राहू द्या आणि त्यानंतर काही वेळात त्याची साखर तयार होते, म्हणजेच रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस इथे होते. तर इथे बघा पांढरे बुडबुडे आले की आपल्याला काय करायचं आहे, गॅस थोडा कमी करायचा आहे, कारण इथून आता रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस स्टार्ट होते. साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये ही साखर तयार होऊन एकदम रेडी होते आणि इथे तुम्ही बघाल तर आता छान बुडबुडे आले आहेत. आता ही जी शुगर आहे ती मी एका दुसऱ्या लाडूसाठी बनवली होती आणि त्यामध्ये थोडासा मी येलो कलर ॲड केला होता, परंतु कालच्या व्हिडिओमध्ये मी त्यामध्ये कलर साखरेमध्ये ॲड केला नव्हता. आता इथे सुद्धा हा कलर अगदी ऑप्शनल आहे, कारण बऱ्याच वेळा आपण बेसन लाडू किंवा डाळीच्या पिठाचे जे लाडू बनवतो त्याचा कलर आणखीन छान यावा, कारण साखरेने थोडासा पांढरट कलर येतो आणि त्यामुळे तसाच त्याचा पिवळसर कलर राहावा म्हणून मी यामध्ये रंग टाकलेला आहे. तुम्हाला ॲड नसेल करायचा तर तुम्ही ही स्टेप टोटली स्किप करू शकता. तर बेसन लाडू तयार करताना मी अशा पद्धतीने बनवली होती आणि तोच व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा आता साखरेला छान बुडबुडे येत आहेत आणि व्हाईट कलरचे जेव्हा असे व्हाईटिश बुडबुडे येतात तेव्हा काय करायचं आहे, गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला तो मिक्स करत राहायचा आहे. थोडा वेळ थांबून तुम्ही बघाल तर त्याची हळूहळू साखर तयार व्हायला लागते आणि जर तसं झालं नाही तर पुन्हा तुम्ही एक साधारणतः 1-2 मिनिटं गॅसवर चढवू शकता, जोपर्यंत ती जी साखर आहे ती घट्ट आणि छान मिळून येत नाही. आता बघा यामध्ये 1/4 टीस्पून मी तूप ॲड केलेला आहे. तर तुपामुळे काय होतं की आपली साखर जी आपण पाक बनवतो आहे तो पॅनला फारसा स्टिक होत नाही आणि सोबतच जेव्हा तुम्ही ही साखर तयार करता तेव्हा नॉनस्टिक पॅन असेल तुमच्याकडे तर तो वापरा, म्हणजे पॅनला ती स्टिक होणार नाही. थोडीफार स्टिक होते परंतु अगदीच जसं आपले नॉर्मल पॅन असतात त्याला जेवढी स्टिक होईल तेवढी नॉनस्टिकला होणार नाही. तर अशा पद्धतीने आता बघा याला छान अशी साखर इथे तुम्हाला दिसेल हळूहळू या पाकाचं साखरेमध्ये रूपांतर होत आहे आणि आता मी पूर्णपणे गॅस बंद केलेला आहे आणि फक्त आता मिक्स करत आहे. मी तसाच गॅसवर थोडा वेळ ठेवलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हीट खूप आहे तर तुम्ही पॅन खाली उतरून सुद्धा ही प्रोसेस करू शकता. तर आता बघा जसं जसं आपण मिक्स करत जाऊ त्याप्रमाणे याची साखर जी आहे ती हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते आणि ही साखर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून तुम्हाला 5 ते 6 महिने तुम्ही स्टोअर करू शकता, कारण लाडू आपण फारसे नेहमी बनवत नाही, परंतु ही साखर तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर आता बघा इथे तुम्ही बघाल तर साखर तयार झालेली आहे आणि एकदम बारीक साखर याची तयार झालेली आहे आणि थोड्या वेळाने हा जो पाक आहे तो पूर्णपणे कडक होतो. आता मी गॅसवरून खाली उतरून घेतलेला आहे आणि आता इथे बघाल तुम्ही तर पाक एकदम असा घट्टसर झालेला आहे, कडक झालेला आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आधी हे खडे आपल्याला छान फोडून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही चाळून घ्या आणि मिक्सरमध्ये जे खडे शिल्लक आहेत थोडेसे 1-2दा फिरवा आणि हे जे मिक्सरमध्ये खडे तुम्ही फिरवता साखरेचे तेव्हा फक्त पल्स मोडवर त्याला फिरवायचं आहे, म्हणजे फार पण बारीक करायची नाहीये पिठी साखरेसारखी. तर अशा प्रकारे पल्स मोडवर फिरवल्यानंतर पुन्हा एकदा त्याला चाळून घ्या आणि तयार झालेली आहे आपली बुरा शुगर किंवा तगार. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओ. बाय बाय.